हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असणार. त्यानंतर बघा इथे मी काही म्हणजे इव्हनिंगचं टाईम झालेला आहे, काही फ्रूट्स खाल्ले. आणि जर तुम्ही ऑरेंज पील फर्टिलायझर करत असाल तर ते मग आपण जे ऑरेंज आणतो त्याची साल फेकण्यापेक्षा आपण छान सुकवून ठेवू शकतो आणि त्याचे बरेच फायदे आहेत. ऑरेंज पीलचे बरेच फायदे आहेत. तुम्ही गुगलवर इंटरनेटवर सर्च करू शकता. त्यानंतर बघा मला मेथी आणली होती मार्केटमधून, म्हणजे काल स्मार्ट बाजारमधून मेथी आणली होती, त्यामुळे म्हटलं असं करून ठेवून द्यावं. आणि अशा वेळेला खरंच आई आजीची खूप आठवण येते. म्हणजे कसं आहे ना, त्यांनाही कामं करायला किती मजा येते ना, आणि ज्यांच्या घरी आई किंवा आजी असेल त्यांना किती त्यांची मजा आहे ना, म्हणजे सगळे त्यांचे भाजी वगैरे असे खुळून होऊन जातात. आणि बघा मी इथे पेपर ठेवला आहे आणि पेपरमध्येच म्हणजे सगळं मी भाजीचं वगैरे जे आहे एका पातेलीमध्ये गुळून घेतलं आणि सगळं असं पेपरमध्ये गुंडाळून जे आहे ते मी इथे डस्टबिनला घालून देणार. म्हणजे माझं तेवढाच पसारा जो आहे तो कमी होणार. त्यानंतर बघा बराच म्हणजे मी काल स्मार्ट बाजारमधून जे आहे बऱ्याच भाजीचं म्हणा फ्रूट्स वगैरे जे आहे ते आणलं होतं. म्हणून सगळे जे आहेत ते वॉश करून इथे ओठ्यावर जे आहे ते ठेवलेले आहे. आणि सगळे भांडे पण मी त्याचे डब्बे वगैरे जे आहे ते सगळेच वॉश करून ठेवले. त्यानंतर मेथी छान 2 ते 3 पाण्याने मी अशी मस्त धुवून घेते. दरवेळी मी असंच करते, म्हणजे भाजीचं वगैरे आणलं तर मग मी जेव्हाच्या तेव्हा टाईमात टाईम काढून जे आहे ते पटापट असं तोडून वगैरे घेते आणि असं छान धुवून मी त्याला थोड्या वेळ असं ठेवते. त्यानंतर बघा सगळे जे आहेत डब्बे, मी डब्याला टिश्यू पेपर आठवणीने लावते आणि मी अशीच सवय करून टाकली आहे. म्हणजे प्रत्येक डब्याला टिश्यू पेपर लावूनच मी भाजीचं वगैरे जे आहे ते ठेवत असते. म्हणजे जो काही पाणी वगैरे आपल्या भाजीपाल्याला सुटत असतो, ॲक्च्युली फ्रीजमध्ये खूप थंडावा असतो, त्यामुळे बराच पाणी आपल्या भाजीपाल्यांना सुटतो, त्यामुळे तो टिश्यू पेपर ॲब्झॉर्ब करून घेतो. आणि बरेच डब्बे रिकामे आहेत. ॲक्च्युली काय आहे ना, उद्याला आमच्याकडे मार्केट असते आणि मी हे सगळं थोडं बहुत जे आहे ते मी स्मार्ट बाजारमधून आणलं होतं, त्यामुळे मी थोडं सगळं ठेवून दिलं. आणि बाकीचे जे डब्बे वॉश केले होते ॲक्च्युली मी म्हणजे इकडे तिकडे ठेवलं तर तो पसारा दिसतो, त्यामुळे मी जसेच्या तसेच ते फ्रीजला डब्बे जे आहेत ते ऑर्गनाईज करून ठेवून देते. म्हणजे मग उद्या वगैरे भाजीचं आणलं तर मी जसंचं तसं वॉश करून तिथे ठेवून देणार. त्यानंतर बघा मेथी छान माझी थोडी पाणी इथलं निथळू दिलं आणि इथे एक मी असं कॉटन दुपट्टा घेतला आहे, म्हणजे टॉवेल पण तुम्ही म्हणू शकता, एक कॉटनचा. त्यावर मी अशी पूर्ण मेथी जी आहे पसरवून ठेवते, जेणेकरून माझा स्वयंपाक वगैरे होईपर्यंत जे आहे माझी मेथी छानपणे सुकल्या जाईल आणि मला डब्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवता येणार. आणि बघा शेंगा आले होते आणि किती मजा ना. तुम्ही विदर्भाचे असणार तर तुम्हाला माहिती असेल की उकडलेले शेंगा खाण्याचं मजा किती असते ना, छान. आणि मी या सगळ्या वाटाण्याच्या शेंगा आहेत मी छान फ्राय करून घेते. त्यासोबतच बघा मी 2 ते 3 दिवसापूर्वी आवळा जे आहे, म्हणजे थंडीमध्ये भरपूर आवळा मिळतो आणि आता तर सध्या ज्यूस बनवणं चालूच आहे, पण जरा थंडी गेल्यानंतर आपल्याला आवळा कंझ्युम करायचं राहिला तर मग कशा पद्धतीने कंझ्युम करायचं, त्यासाठी बघा मी इथे आवळे आणले होते. कदाचित अर्धा किलो आवळे होते. त्याचं मी असं मिक्सरमधून बारीक करून जे आहे ते उन्हामध्ये 2 ते 3 दिवस मस्तपैकी वाळवून घेतलं. आणि जो मी रोज ज्यूस करून पिते त्याचा जो बारीकवाला असतो तो निघतो, तो मी न फेकता जो आहे त्याला पण मी सुकवून घेतला. आणि बघा याचं मी जो आवळा मी असं बारीक करून सुकवला त्याचा मी आवळा पावडर म्हणून मी तयार करून ठेवणार आहे. म्हणजे मला थंडी गेल्यानंतरही आवळा जो आहे आवळ्याचा ज्यूस मला पिता येणार. आणि जे काही ज्यूस बनवलेला जो बारीकवाला होता तो मी सुकवून त्याचं पण मी पावडर करून ठेवणार. म्हणजे केस वगैरे धुवायला त्याचा खूप फायदा होत असतो. शॅम्पूमध्ये मिक्स करून जे आहे ते मी त्याच्याने हेअर वॉश करत असते. आणि सोबतच इकडे माझी शेंगा पण होऊन जातात आणि सोबतच माझं पावडर पण तयार होऊन जाते. तर असे काही अल्टिमेट कामं जे आहेत ते आपल्या गृहिणींना करावेच लागतात. त्यानंतर बघा चाळणी जी आहे ना ती माझी थोडी ओली होती, म्हणजे भाजीचं मी त्यामध्ये ठेवलं होतं. तर मग यावर उपाय काय, तर
तर हेअर ड्रायर आहे माझ्याकडे. सध्या मी याचा यूजच केला नाही, तर म्हटलं याच्याने एकदा ट्राय करून पाहावा. आणि अगदी मी ना ती पूर्ण जाडी जी आहे हेअर ड्रायरनं जी आहे ते मी मस्त अशी पूर्ण सुकवून घेतली अगदी म्हणजे. आणि 2-5 मिनिटामध्ये सुकून पण गेली. आणि म्हणजे अशा घरात वस्तू राहिल्या तर किती ना आपण म्हणजे गृहिणीच असा विचार करू शकतो. कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आपण उपयोग जो आहे तो म्हणजे प्रत्येक गोष्टी घरामधल्या ज्या असतात वस्तू त्या किचनमध्ये उपयोगातच येतच असतात. तर त्यानंतर बघा चाळणीने सगळं जे आहे ते मी छान आवळ्याचं पावडर जे आहे ते करून घेतलं. अगदी म्हणजे बारीक करून घेतलं. थोडं बघा असं आपल्या इथे पावडर इथे तयार झालेलं आहे. एका काचेच्या बरणीमध्ये एअरटाईट बरणीमध्ये आपण याला छान म्हणजे ऑर्गनाइज करून ठेवू शकतो. अगदी आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा जर आवळ्याचं ज्यूस कंझ्युम करायचं राहिलं तर एक गरम पाण्यामध्ये आपण 1 चमच आवळा पावडर टाकून तो कंझ्युम करू शकतो. त्यानंतर केसांसाठी जो आवळा सुकवला होता त्याला पण मी बारीक करून घेतला. आणि लगेच माझं शेंगाचं पण जो फ्राय करण्याचं काम आहे तो पण माझं इथे सुरू आहे. त्या शेंगामध्ये मी थोडं ऑइल टाकते म्हणजे त्याच्याने कसं आहे ना मस्त असं क्रिस्पीनेस जो आहे तो येत असतो. आणि तिखट आणि मीठ घालून जे आहे आम्ही अशा मस्तपैकी शेंगा ज्या आहेत मस्त फ्राय शेंगा म्हणून आम्ही म्हणतो त्या मस्त आम्ही एन्जॉय करतो. त्यानंतर बघा वेदू आला होता. ॲक्च्युली तो खेळायला गेला होता. तर त्याचं खेळून झालं. आणि त्याची होती की डिमांड होती की मला सँडविच हवं आहे. काल त्याने ब्रेड आणलं होतं स्मार्ट पॉईंटमधून. म्हणून म्हटलं की आम्ही दोघ्या जे आहे चिऊ आणि मी शेंगा तर आम्ही खातो, पण वेदूला अशी शेंगा वगैरे जे आहेत तो सध्या तरी त्याला आवडत नाही. तर बघा त्याला मी 2 इथे सँडविच बनवून देते. तर मी इथे फक्त काही नाही टोमॅटो सॉस लावला आणि अगदी म्हणजे थोडंसं तेल घातलं. तेलाऐवजी तुम्ही बटर पण घालू शकता. तर सध्या त्याला खोकला आहे म्हणून मी बटर सध्या अवॉइड करते. अगदी थोडंसं तेल घातलं आणि अगदी असं छान त्याला मस्त क्रिस्पी सँडविच जे आहे ते बनवून देत आहे. आणि अशा वस्तू घरात असल्या तर मुलांच्या छोट्या-मोठ्या भुकेसाठी आपण त्यांना असं बनवून देऊ शकतो. आणि आजकाल थंडीमध्ये कसं बघा ना म्हणजे 5:30 वाजले की अंधारच पडून जाते. आणि इथे बघा लगेच माझं पावडर पण इथे तयार झालेलं आहे. आणि आपण केस वॉश करताना हे पावडर यूज करू शकतो. तुम्हालाही जर आवळा खायला, आवळ्याचे भरपूर सारे फायदे जर हवे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जे त्याच्या रेसिपीज जे आहेत ते तुम्ही तयार करून ठेवू शकता. त्यानंतर बघा अगदी ओटा वगैरे थोडा मी सोबतच जे आहे ते क्लीन करून घेत असते. अगदी छोट्या-छोट्या वस्तू मी जे आहे जशाच्या तसं जिथल्या तिथेच ठेवून देते म्हणजे तेवढाच पसारा माझा कमी होतो. आणि बघा इथे आम्ही दोघे मस्त अशा गप्पा गोष्टी ज्या आहेत ते करत मस्त शेंगा एन्जॉय केला. त्यानंतर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की वेदूला थोडा खोकला झाला आहे, तर म्हटलं त्याला एक छान असं काढा बनवून द्यावा. तर बघा एका पॅनमध्ये मी पाणी घातला, थोडा गूळ घातला आणि थोडा जो आहे तो ठेचलेला आलं असते ना, आलं घेतलं आणि छान हा पाणी मी इथे नाही का 10 मिनिट म्हणजे उकळून घेणार आहे. कदाचित मी 1 ग्लास पाणी घेतला आणि अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत मी हे उकळून घेतलं. अगदी उकळी आल्यानंतर यामध्ये आपले तुळशीचे पानं जे असतात ना ते घालून द्यायचे आणि लगेच गॅस ऑफ करून मी ते 10 मिनिट असंच म्हणजे त्याचे तुळशीच्या पानाची जे वाफ आहे तर पूर्ण ते आहे पाण्यामध्ये मिक्स होईपर्यंत 10 मिनिट झाकून ठेवलं. त्यानंतर बघा 10 मिनिट झाले आणि मुलांना मी हे देऊन देते. आणि थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही हे रोजही दिलं तरी खूप चांगलं असते, कारण इथे जास्त गरम होण्यालायक मी काहीच नाही, फक्त तुळशीचं पाला आणि आपलं आल्याचा तुकडा घातला आहे. त्यानंतर तुम्ही इथे थोडा अर्धा चम्मच हनी टाकून तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर तुम्ही हे देऊ शकता. अगदी खूप छान म्हणजे याच्याने भरपूर म्हणजे सर्दीसाठी, खोकल्यासाठी भरपूर फायदे होत असतात आणि आपण पण घेऊ शकतो. त्यानंतर बघा इथे माझी एवढ्याच कामामध्ये माझी मेथी पण छान बऱ्यापैकी सुकून गेली होती. म्हटलं की आता डब्यामध्ये छान ऑर्गनाइज करून ठेवून देते. आणि अशा प्रकारे जर तुम्ही मेथी जेव्हाच्या तेव्हा जर तुम्ही असं ऑर्गनाइज करून ठेवलं तर बघा स्वयंपाक करताना आपलं काम खूप सोपं होऊन जाते. म्हणजे लगेच डब्बा उघडला की आपल्याला लगेच भाजी पण बनवता येते. आज ना जेवणाचं बेत म्हणजे भाकरी बनवायचं प्लॅन आहे. ॲक्च्युली कसं आहे ना, आम्ही नेहमी ज्वारीची भाकरी बनवत असते. सो आज थंडीमध्ये जे आहे बाजरी म्हणून येते. बाजरीच्या भाकरी खूप छान लागतात आणि अगदी गरम पण असतात. त्यामुळे जे आहे ते मी बाजरी घेऊन आली आणि बघा इथे मी भाकरी तयार करून घेणार आहे. आणि भाकरी बनवण्याचा स्टाईल जो आहे तो माझा थोडा युनिक आहे. म्हणजे मी इतक्या छोट्या-छोट्या भाकरी बनवते की तुम्हालाही व्हिडिओ बघून हसायला येणार. तर मला तेवढं काही भाकरी वगैरे जमत नाही. सो बघा अगदी छोटासा गोळा घेतला मी आणि अशा
कोरपाट असतं आपलं त्याच्यावर थापून थापून जे आहे ते मी छोट्या छोट्या ज्या आहे अशा म्हणजे पुरी म्हटलं तरी चालेल तेवढ्या साईजच्या ज्या आहेत त्या मी इथे भाकरी तयार करून घेते. अगदी पातळ होऊन जाते आणि खरंच मला म्हणजे बाजरीच्या भाकरी वगैरे खूप आवडत असतात. आणि चिऊच्या पप्पांना सुद्धा म्हणजे भाकरी वगैरे खायला खूप आवडतात आणि आमच्याकडे म्हणजे भरपूर नाही पण अधेमध्ये जे आहे ते भाकर वगैरे बनत असते आणि भाकर बनली की मग मिरचीचा ठेचा पण बनत असतो. सो बघा यावेळी मी मिरची, सांबार आणि लसूणची जी आहे ती चटणी बनवणार आहे. त्याआधी बघा इथे भाकर माझी तयार झालेली आहे. अगदी पातळशी इथं भाकर मी इथे बनवून घेतली आहे, अगदी छोटूशीच. कारण मोठी भाकर जर बनवायला गेला ना, तर माझी खूप तुटून जाते. त्यामुळे मला जमतच नाही. म्हणून मी जे आहे ते छोट्या-छोट्या साईजच्या ज्या आहेत त्या भाकरी मी इथे बनवून घेते आणि असं करून सगळ्या भाकर्स माझ्या इथे बनवून झाल्या आहे आणि आज पोळ्या स्किप केल्या आहे. म्हणजे भाकर वगैरे बनवल्या दिवशी मी पोळ्या आणि भात जे आहे ते अव्हॉइड करते. आम्ही फक्त भाकर आणि चटणी किंवा कुठलीतरी भाजी वगैरे जे आहे ते बनवून घेते. त्यानंतर बघा सगळे इथे बनवून घेतले मी. आणि सुरुवातीच्या 1 ते 2 भाकर सुटल्या, तर दुसरी किंवा तिसरी जी भाकर आहे थोडी तरी फुगतेच आणि बघा इथे थोडी मी इथे म्हणजे जास्त फुगवण्याचा प्रयत्न जो आहे तो माझा इथे सुरू आहे आणि बऱ्यापैकी छान म्हणजे भाकर आजची झालेली आहे. त्यानंतर बघा मुलांची इथे मस्त मजा सुरू आहे म्हणजे ते याच्यासोबत खेळत बसतात. सो तुम्ही नवीन असेल आणि तुम्हाला या माझ्या लव्ह बर्ड्सचं नाव माहीत नसेल, तर याचं नाव बीटा आहे आणि दोघंही त्याला पालक आहे. पालक असते जे झाडाची त्याने पालक तोडली आणि त्याला ते चारून राहिले. त्यानंतर बघा आली किचनमध्ये आणि अगदी किचनची हालत बघा तुम्ही. म्हणजे फक्त भाकरी आणि फक्त काय केलं मी शेंगा केल्या, त्यानंतर थोडा आवळा पावडर वगैरे केला आणि इतके सारे भांडे निघाले म्हणजे काय सांगू. म्हणजे खरंच माझ्या हाताने इतके भांडे निघतात. म्हणून मी माझ्या घरी म्हणजे एक ताई येतात. सो अर्धे भांडे मी त्यांना देते आणि अर्धे भांडे जे आहेत ते मी घासून घेते. सो बघा जे भांडे मला ताईला द्यायचे आहेत ते सगळे भांडे मी एका टोपलीमध्ये काढून घेतले आणि जे भांडे मला वॉश करायचे आहेत ते मी एका साईडला करून घेते. अगदी म्हणजे कधी-कधी तर 2-2 जे टोपले असते ना तेवढे भांडे माझे निघत असतात आणि भरपूर म्हणजे मला खूप सवय आहे भांडे भरवण्याची असंही म्हटलं तरी काही हरकत नाही. असं करून सगळे भांडे वॉश केलेत. सो भांड्यासाठी मी फक्त विम जेल लिक्विड असते ना तेच वापरते. मी कुठलाच सोप वगैरे जे आहे ते यूज करत नाही. सो विम जेल लिक्विडने आपले भांडे इतके छान वॉश होतात. त्यानंतर बघा याची म्हणजे आज जिद्दच होती. कधी-कधी मुलं खरंच खूप हट्ट करतात, की या छोट्याशाच प्लेटमध्ये तू जेवण करणार. सो बघा त्याने इथेच याच प्लेटमध्ये जेवण केलं आणि आमच्या घरी प्रत्येकाला अशी सवय आहे, की आपलं ताट स्वतःच ते आणून देतात मला. म्हणजे मला प्रत्येकाचं ताट उचलायची गरज पडत नाही आणि चिऊचे पप्पासुद्धा अगदी जेवण केले, की ते स्वतःचं ताट घेऊन येतात. चिऊला पण सवय आहे आणि वेदूला पण सवय आहे आणि हो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. तुमच्याकडे जर असं लाकडाचं चॉपिंग बोर्ड असेल आणि मीठ तर घरात असतोच. त्यानंतर 2 चम्मच मीठ घ्यायचे आणि अर्धा निंबू घ्यायचा आणि चॉपिंग बोर्डवर घालून मस्तपैकी सगळ्या बाजूने स्प्रेड करायचं. अगदी म्हणजे सगळ्या बाजूने म्हणजे जो काही आपल्या चॉपिंग बोर्डला स्मेल वगैरे लागला असतो तो अगदी वॉश होऊन जातो आणि इतका छान वॉश होतो की खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. म्हणजे सोडा तर आपण यूज करतो. सोड्याऐवजी आपण मीठ जरी घालून जर चॉपिंग बोर्ड वगैरे वॉश केलं किंवा कुठलेही लाकडाचे सामान तुम्ही अशा पद्धतीने वॉश केला तर खरंच खूप छान होतात आणि त्याचा स्मेलसुद्धा अगदीच निघून जातो. त्यानंतर बघा सगळे भांडे वॉश केले आणि मला कॉमेंट आली होती की चिऊचं नाव काय काय आहे. तर बघा म्हणजे चिऊचं नाव विदिता आहे आणि वेदांतचं तर माहीतच आहे त्याचं वेदांत आहे. ॲक्च्युली माझ्या दोन्ही मुलांचे नावं जे आहेत ते पप्पाच्या नावावरती ठेवलेले आहे. सो चिऊच्या पप्पाचं नाव विनोद आहे. त्यामुळे मी म्हणजे जेव्हा फर्स्ट टाईम प्रेग्नंट होती तेव्हा मला असं वाटायचं की मी यांच्याच नावावर जे आहे माझ्या मुलांचे नावं ठेवीन. तर तेव्हा मी विदिता आणि वेदांत असं म्हणजे विचार करून ठेवलं तर सो फर्स्ट टाईम मला बेबी गर्ल झाली त्यामुळे मी तिचं नाव विदिता ठेवलं आणि मग दुसऱ्या वेळी मला बॉय झालं म्हणून मी त्याचं वेदांत ठेवलं. असंच मी दोघांचे नाव वेदिता आणि वेदांत म्हणून ठेवलेले आहेत. तुम्हाला कसे वाटले नावं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर बघा सिंक एरिया साफ करणं खूप गरजेचं आहे. अगदी 5 मिनिटाचा वेळ लागतो आणि बघा किडे होण्याची शक्यता खूप कमी असते. अगदी अशा प्रकारे जर आपण दररोज रात्रीला सिंक एरिया जर क्लीन करून जर म्हणजे मस्त क्लीन केला ना तर बघा कुठलेच किडे
वगैरे कुठला स्मेल वगैरे आपल्या किचनला येणारच नाही. अगदी पूर्ण नळ वगैरे जे आहे ते मी पूर्ण असं क्लीन करून घेतला, अगदी पूर्ण पाण्याने वॉश करून घेतला. सगळं जे म्हणजे डिशवॉश लिक्विड आहे माझं, तो ट्रे वगैरे सगळंच. आणि हा ट्रे मी मिशोवरनं ऑर्डर केला आहे. तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला लिंक देते. ॲक्च्युली 2 वर्ष झाले मी यूज करत आहे. 2चा सेट होता आणि घरी म्हणजे माझं ॲक्च्युली स्वतःचं घर आहे चंद्रपूरला. सो तिथून आम्ही इकडे शिफ्ट झालो. त्यामुळे मी इथे फक्त हे जे ट्रे आहे ते वॉलला म्हणजे असं भिंतीला अटॅच करायचं आहे. सो इथे मला जास्त खिळे नाही ठोकायचे होते म्हणून मी त्याला सध्या इथे खालीच ठेवलेलं आहे. आणि जसं मी म्हटलं माझं घर होतं तिथेच म्हणजे बऱ्याच वस्तू मी तिथेच घेतलेल्या होत्या. सो तिथे मी असं खिळं ठोकून जे आहे ते लावलेलं होतं. तुम्हाला सांगेन मी एक दिवस माझ्या घराची कहाणी. सो बघा त्यानंतर मी सिंक एरिया पूर्णपणे क्लीन केला. अगदी म्हणजे हा मायक्रोसॉफ्ट फायबर आहे माझ्याकडे क्लॉथ्स म्हणून. आणि अगदी याच्याने पूर्ण पाणी वगैरे पूर्णपणे असा ॲब्झॉर्ब करून घेतो. अगदी 2 मिनिटात आपला काउंटर टॉप जो आहे तो पुसून होतो. अगदी सगळंच म्हणजे क्लीन करून घेतो. खूप सॉफ्ट आहे. तुम्हाला हे डीमार्टमध्ये किंवा स्मार्ट पॉईंटमध्ये किंवा ऑनलाईन पण तुम्ही मागवू शकता. आणि थोडं महाग आहे, पण महागच्या वस्तू ज्या आहेत त्या खूप काळ टिकतातही आणि आपल्याला भरपूर रिझल्ट पण देऊन जातात. सो एक अशी इन्व्हेस्ट तुम्ही करू शकता. अगदी म्हणजे खूप छान याच्याने आपला किचन जो आहे तो क्लीन होऊन जातो. आणि अशा 2 वस्तू ज्या आहेत त्या मी किचनमध्ये ज्या आहेत त्या घेऊन ठेवले. एक हे मायक्रोसॉफ्ट फायबर क्लॉथ्स आणि दुसरं जो आहे तो माझं मॅजिकल हँड्स, जो मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते की मी याच्याने जे आहे ते म्हणजे सगळ्या वस्तू पुसत असते. सो बघा म्हणजे लगेच जे आहे सगळ्या वस्तू बरण्या वगैरे सगळंच मी आज क्लीन करून घेणार आहे. त्यासाठी मी या साईडचं ओटा क्लीन केला आणि सगळ्या वस्तू इकडे ठेवल्या. म्हटलं त्या साईडचं पण पूर्ण काउंटर टॉप जो आहे तो क्लीन करून घ्यावा. त्यानंतर मिक्सर बघा, म्हणजे आपण दरवेळे मिक्सर खूप यूज होत असतो आपला, म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण छोट्या छोट्या गोष्टीला मिक्सर यूज करत असतो. मग त्याची पण काळजी आपल्याला करायलाच हवी. म्हणून म्हटलं एक कपडा जो आहे मी असंच पुसता पुसता त्याला पण एक हात मारून घेते आणि अगदी छान आपलं म्हणजे मिक्सर वगैरे म्हणा किंवा कुठल्याही आपल्या काउंटर टॉपवरच्या वस्तू बघा इतक्या छान राहतात की म्हणजे आपल्याला पाहूनच ते आहेत आपल्याला प्रसन्न होत असते. त्यानंतर पूर्ण ओटा जे आहे ते क्लीन करून घेतला. अगदी कानाकोपरा ओट्याचा पूर्ण क्लीन केला. आणि बघा हा आहे माझा मॅजिकल हँड. एकदा मी जे आहे ते फायबर सॉफ्ट क्लॉथ्सनी पूर्ण जे आहे काउंटर टॉप पुसून घेते. त्यानंतर माझा हा मॅजिकल हँड्स आहे. याच्याने मी सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या पुसून घेते. अगदी म्हणजे बरण्या वगैरे सगळ्या पुसून घेते. आणि अशा प्रकारे जर तुम्ही किमान 10 मिनिट जरी तुम्ही रात्रीला दिले तर बघा सकाळी इतकं छान वाटतं आपलं किचन बघून आणि इतकं सुंदर म्हणजे खूपच. आणि अशा प्रकारे बघा सगळ्याच म्हणजे जेवढ्या माझ्या काउंटर टॉपवर वस्तू होत्या त्या सगळ्याच मी इथे पुसून घेतल्या. त्यानंतर बघा स्वयंपाक करताना बऱ्याच वस्तू आपल्या खाली पडल्या जातात आणि आपण मग ते तसंच ठेवून जे आहे ते झोपायला जातो. त्यामुळे मग किडे होण्याची शक्यता एवढी असते की कॉकरोचेस होतात. म्हणून एकदा तिथून हात गेलाच पाहिजे. त्यानंतर बघा हा आला आणि याची गडबड सुरू आहे की मम्मी झोप लागली. आणि हे एक टिप तुम्हाला नक्की इथे शेअर करते. दिवसभर यूज झालेले कापड जे असतात ते तसंच न ठेवता बघा मी रात्रीला रोज जे आहे ते मी सवय करून घेतलेली आहे. अगदी झोपण्यापूर्वीच्या म्हणजे 10 मिनिटापूर्वी मी सगळे क्लॉथ्स जे आहेत इथेच बेसिंगमध्ये डिशवॉश लिक्विडनी जे आहे ते पूर्णपणे वॉश करून घेते. म्हणजे रात्रभर छान सुकून जातात आणि मला परत दुसऱ्या दिवशी यूज करायला खूप फायदा होते. आणि खूप सारे कपडे जे आहेत ते मग माझे इथे जमा होत नाही. त्यामुळे मी असंच म्हणजे सवय करून घेतली की जेव्हाच्या तेव्हाच म्हणजे मी हे करून सुकवायला ठेवणार. म्हणजे मला खूप फायदा होते याने. तर बघा सगळे क्लॉथ्स जेवढे म्हणजे मला यूज झाले अगदी पोळ्यांचे वगैरे सगळे मी इथे डिशवॉश लिक्विडनीच क्लीन करून घेते. आणि बघा इथे अगदी 5 ते 10 मिनिटात माझं किचन पूर्ण चकाचक झालेलं आहे. त्यानंतर बघा इथे मी म्हणजे रात्रीला आम्ही झोपण्यापूर्वी जे आहे ते हळदीवालं दूध पीत असतो. सो चिव पण घेते आणि इथे मी म्हणजे तिला माहिती नाही की मी यामध्ये काय घालते. सो बघा इथे मी साखर अवॉइड करण्यासाठी जे आहे ते मी गुळाचं जे आहे ते पावडर टाकते. त्यामुळे मी गुळाचं पावडर मी म्हणजे स्पेशल वेगळ्या डब्यात ठेवली आहे आणि तिला ब्राऊन शुगर म्हणून असं नाव सांगितलं आहे. म्हणून ती इथे चुपचाप जे आहे ते उभी आहे. कारण मुलं गूळ खायला थोडं म्हणजे त्यांचं
असतेच थोडे नाटकं. त्यानंतर बघा इथे मी सगळे क्लॉथ्स जे आहे ते सुकवून घेते. अगदी म्हणजे मला पूर्ण पडदे वगैरे लावून झोपायची सवय आहे. मी झोपण्यापूर्वी सगळे बाल्कनीतले पडदे वगैरे अशा प्रकारे लावून घेते, कारण कपडे वगैरे माझे इथेच असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये कपडे सुकायला थोडा वेळ लागतोच. आणि बघा माझं घर म्हणजे इतकं छान मला मिळालं आहे, म्हणजे अगदी मी घरातच जे आहे वॉकिंग करू शकते. अगदी 5 मिनिट जे आहे ते मी वॉकिंग करून घेतली इथे. त्यानंतर बघा मी आवडा कँडी अशी भरपूर प्रमाणामध्ये बनवून घेतलेली आहे. अगदी म्हणजे मला 3 ते 4 महिने आरामशीर पुरेल एवढे मी बनवून ठेवलेली आहे. आणि रोज जे आहे 2 ते 3 म्हणजे कँडीज घेते मी आणि अगदी असं वॉकिंग करता करता मी खात बसते आणि इतकी छान लागते. तुम्हाला जर आवडा कँडीची रेसिपी बघायची असेल, यावर व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केला आहे. त्यानंतर बघा फेस वगैरे वॉश करूनच जे आहे मी झोपायला जाते. अगदी पाय वगैरे वॉश करते आणि माझं रात्रीचं थोडं रुटीन मी इथे शेअर करते. खूप काही जास्त नाही, फक्त एक निव्हिया सॉफ्ट क्रीम म्हणून येते, ते मी नाईटला जे आहे फक्त अप्लाय करते फेसला. त्यानंतर मी अगदी बदाम ऑइलनी जे आहे ते पायांची मस्तपैकी अशी मालिश करून घेते. अगदी तळपायांना वगैरे तेल लावून घेते आणि सॉक्स वगैरे घालूनच जे आहे ते मी झोपत असते. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय.